त्या लोकांना बी सांगेन बाबा काय कोणाचं असेल तर दिदींच्या संपर्कात गेल्याच्या नंतर तुमचं बी माइंड फ्रेश झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा जीवनला बी आम्हाला ऐकायचं होतं पण खूप वेळ झालाय, आमच्या गाड्या थांबल्यात, बाहेर लोक वाट बघतायत. पण मी आशा जीवना विनंती माफी मागतो की नंतरच्या वेळेस बोला. यानंतर यानंतर आपल्या आगाराच्या आगार प्रमुख गाडेसाहेब आपल्याला सुरक्षेसंबंधी 4 शब्द सांगतील. कोणते आमच्या घरातले आज नाही ना, सांगायचं उद्दिष्ट एवढंच की 20 वर्षापूर्वी 20-22 वर्ष झाले. कोणाला नाही येत का? पुढं येत आहे का माझं थोडं ऐकते त्यांचं नाही. तर 20-22 वर्षापूर्वी मी रोज दारू पिणे, तंबाखू गुटखा खाणे, भांडणं करणे, मारामारी करणे असं जीवनशैली होती आपली. तर सांगायचं उद्दिष्ट एवढंच की असं काय करत असताना एक दिवस अचानक आमच्या कामामध्ये, मी इलेक्ट्रिकलचं काम करतो त्यावेळेस एक कॉन्ट्रॅक्टर कामाला होतो. स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, गव्हर्नमेंट लायसन आहे. तर ह्याने आल्यापासून बरंच काही बदल झाला. तर ते काम करत असताना एक अशीच आपल्यासारखी जसं दिदीने आज पांढरं वस्त्र धारण केलंय तसं एक पांढरं वस्त्र घालून तो म्हणजे कुमारला तर तो आला. विवेक म्हणून नाव होतं त्याचं. ते आमच्या कामामध्ये आल्यानंतर त्यांचं वागणं शांत, संयमी. आपण जरी रागात बोललो तरी उत्तर देताना नाही शांतपणे देणार, कधी चिडणार नाही, तिरस्कार नाही, काय नाही. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांचं जे वागणं होतं ते मला अट्रॅक्ट झालं. त्यानंतर त्यांना एवढंच म्हटलं मी की तुमचं वागणं बोलणं चांगलं आहे, पण मला माझ्या जीवनात बदल करण्यासाठी फक्त एक गोष्ट सोडायची आहे. तंबाखू हे काही गोष्टी मला असं वाटलं नाही की लय हे, पण मला दारूमुळं माझी घरची म्हणजे समाजाचं मला एवढं हे नव्हतं वाटत, पण माझ्या घरचेच मला आज असं म्हणतात की हा जन्माला का. सासवडचे आशा दिदी आणि आता इतकं छान ऐकायला मिळलं. आपण सुरक्षिता पंधरवड्याच्या किंवा सुरक्षिता अभियानाच्या हे काय एक चांगलं ज्ञान मिळावं चालक वाहकांना. इतकं छान सांगितलं, कन्सेप्ट खूप छान होती त्यांनी केलेली की पहिल्यांदा माइंडसेट असलं चालकाला जे आवश्यक आहे त्याच्यावरतीच त्यांनी बरंचसं भाष्य केलं. त्यानंतर तुमचं मन आणि बुद्धी ही स्थिर असली की काय होऊ शकतं ह्या बाबतीत त्यांनी सांगितलं की भावनेच्या भरात किंवा डोक्यात जशी विचार चालू असतात तसं ॲक्सिडेंटवरती पाय दाबून तुमची गाडी पण जोरात पडते. मग ते कसं कंट्रोल पाहिजे, काय पाहिजे या बाबतीत सांगितलं त्यांनी. ॲक्च्युली तसं पाहिलं तर रस्ते सुरक्षा अभियान केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. उद्दिष्ट आहे की जनजागृती करणे. जनजागृती करताना पद्धत रीती वेगळ्या असतात. सर्वात मुख्य उद्देश आहे अपघात कमी करणे, आणि अपघात कमी करणं हे माणसाच्या हातात आहे. पण ते माणसाच्या हातात असताना त्याचं मन शांत असून त्या सगळ्या गोष्टी नियंत्रित होऊ शकतात. आणि हे थोडक्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मनाने व्यवस्थित सक्षम असाल तर होऊ शकतं. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय केल्यानंतर ते केल्यानंतर काय होऊ शकतं त्याची प्रचिती, त्यासाठी आवर्जून आता बोलते म्हणून आलेले होते त्यांनी पण सांगितलं. तर हा सगळा बदल आपल्या सगळ्या चालक वर्गामध्ये पण होऊ शकतो. कारण आपल्या बऱ्याचशा बांधवांना या गोष्टीची आवश्यकता आहे. तर सगळ्यांनी ते आवर्जून मनावरती घ्यावं. एवढं 2 शब्द बोलून बनवतो. कार्यक्रम जास्त वेळ न लांबवता आम्ही आगाराच्या स्थानप्रमुख डेरे मॅडम विनंती करतो आपण कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करावे. उपस्थित निलिमाताई, आशाताई, आगार व्यवस्थापक गाडेसाहेब आणि तुम्ही सगळे कर्मचारी बंधू भगिनींनो, तुम्ही एवढा वेळ दिलात सगळ्यांनी त्याच्याबद्दल तुमचे आभार तर आहेच आहे. गाडी थांबवून तुम्ही थांबलेला आहात, पण खूप सुंदर झाला हा कार्यक्रम. खूप छान की जर आपण आजकालचं ताणतणावाचंच आहे सगळं, ताणतणाव धकाधकीचं जीवन आहे. आपल्याला 2 मिनटं सायलेन्स नसतो त्याच्यामध्ये. आणि अशा वेळी जर यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर कुठेतरी आपण स्वतःला वेळ देणार आहोत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातून चांगलंच काहीतरी निष्पन्न होणार आहे. तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की स्वतःला कॉन्सन्ट्रेशन करून आपण की जर गाडी चालवली किंवा सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवलं तर आपल्याकडनं काहीच असं अपघात वगैरे घडण्याची कुठलीच शक्यता राहणार नाही. यांनी इतकं छान सांगितलं
आणि आत्मा कुठे असतो असं मला नेहमीच हृदयात असतो असं वाटायचं. तर आज मला हे कळालं की आत्मा हा डोक्यात असतो. तर खूप छान वाटलं, खूप छान. आणि सगळ्यांचे आभार, तुमच्या दोघींचे स्पेशल आभार मानते मी. आणि कर्मचारी बंधू भगिनींनो, तुम्ही जर थांबला, तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिला इथे, त्याबद्दल पण मी आभारी. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.